त्याच पद्धतीचं आपण तिसरं गणित बघतोय बघा. 12 अधिक 12 भागिले 3 गुणिले 8 वजा 5. बरोबर. तर आता बघा सगळ्यात अगोदर आपल्याला भागाकार करायचा, त्यानंतर गुणाकार बेरीज वजाबाकी त्या पद्धतीने जायचे. मी बघा 12 अधिक 12 12 अधिक, आता इथं भागाकार करायचा आहे. 3 चौक 12 गुणिले 8 वजा 5. बरोबर. त्यानंतर बघा आता गुणाकार करायला लागेल आपल्याला अगोदर. 12 अधिक 4 8 32 वजा 5. त्यानंतर बघा आता बेरीज करू. 32 आणि 12 32 आणि 12 याची बेरीज केली तर किती येते? 44. 44 वजा 5 बरोबर 39. तर अशा पद्धतीने याचं सुद्धा उत्तर आपलं किती आलेलं आहे? 39. तर बघा त्याच पद्धतीचं दुसरं गणित आहे. तर त्या नियम काय प्रत्येक वेळी लक्ष राहू दे. कंच्या मागे बेरोनुसार सोडवायचे. बरेच जण त्याला बोर्ड मास पण म्हणतात. ते जरी लक्षात असेल, पाठ असेल किंवा ह्याचे नियम जरी माहित असतील तर एकदम सोप्या पद्धतीने सोडू शकता. मग बघा एकदम सावकाश सोडवतो, समजेल अशा भाषेत सांगतो तुम्हाला. बघा आता अगोदर काय सोडवायला लागणार आहे आपल्याला? भागाकार. भागाकार म्हणजे बघा 180 भागिले 15. तुम्हाला हे जर भागाकार लावता येतच असेल. 15 1 15, 3 शिल्लक राहिले, 15 दुने 30. मग 180 भागिले 15 म्हणजे याचं उत्तर किती आलं? 12. मग 12 अधिक 12 गुणिले 5 वजा 2. आता बघा भागाकार झाल्याच्या नंतर आपल्याला करायचा गुणाकार. आता गुणाकार बघा 12 अधिक बघा 12 अधिक, आता इथं गुणाकार करायचा म्हणजे 12 पंचे किती आले? 60 वजा 2. आता बेरीज करा नाही तर वजाबाकी केली तरी चालेल. म्हणजे बघा 60 आणि 12 किती होते? तर 72 वजा 2. 72 मधनं 2 गेल्याच्या नंतर आलं, याचं उत्तर आलं 70. तर अशा पद्धतीने बघा ह्या गणिताचं सुद्धा उत्तर आलेलं आहे. बघा पदावलीचं त्यानंतर आपण एक अजून थोडस एक मोठं गणित आहे. दिसायला मोठं गणित आहे, सोडवण्यासाठी एकदम सोपं आहे. तुम्ही म्हणताला तर एवढं मोठं गणित आहे. त्यात बघा गुणाकार दिसतो, भागाकार, बेरीज, वजाबाकी एकदम सगळ्या गोष्टी आहेत. पण एवढं कसं पटकन? एकदम सोपं गणित आहे. बघा सोडवायचं कसं? तर असं जर तुम्हाला हे वाटत असेल तर काय करायचं आपण? बघा इथं अधिकचं चिन्ह आहे, इथं वजाचं चिन्ह आहे. बरोबर. मग असं वाटलंच तर असं सोपं करण्यासाठी असं केलं तुम्ही तरी चालेल. बघा आता तर तुम्हाला जवळच वाटत असेल, एकदम सोपं वाटत असेल. आता बघा कसं असं मांडून घेतलं तरी चालेल. 18 गुणिले 5 भागिले किती? 9. या अधिक आहे म्हणून इथं काय करायचं? अधिक मांडायचं. त्यानंतर बघा इथं 48 गुणिले 5 भागिले 12 वजा आहे म्हणून इथं काय करायचं? वजा घ्यायचं. त्यानंतर बघा पुढं 72 गुणिले 6 भागिले, बघा आता भाग लावायचं. आता तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. बघा 9 1 9, 9 दुने 18, 5 दुने 10. एवढे सगळ्याचं उत्तर किती आलं आपलं? 10. इथं अधिक आहे म्हणून अधिक. त्यानंतर बघा पुढं 48 गुणिले 5 भागिले 12. 12 चौक 48, 4 पंचे 20. 20 मांडून घ्या. हे ह्याचं पण उत्तर संपलं. तो वाचा 9 8 72 बरोबर. राहिलेल्या संख्येचा गुणाकार करा. 8 सक 48 बरोबर. नंतर बघा इथं अधिकचं चिन्ह आहे, याला अधिकचं चिन्ह आहे. 20 आणि 10 झाले 30. 30 वजा 48 अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह. 48 मधनं 30 गेल्याच्या नंतर राहतात 18. पण त्याला मोठ्या संख्येचं म्हणजे 48 ला चिन्ह वजा आहे म्हणून उत्तराला चिन्ह कुठलं येणार? वजा. त्याच पद्धतीचा आपला पुढचा व्हिडिओ ही गणित दिलेलं आहे बघा. तर बघा 144 गुणिले 8 भागिले 12 अधिक 78 गुणिले 26 भागिले 13 वजा 6 गुणिले 4 भागिले 3. अशा पद्धतीचं गणित आहे. बघा जे मगाचं गणित दाखवलं सोडून त्याच पद्धतीने आता बऱ्याच जणांना समजलं असेल मगाशी कसं सोडवलंय. तर त्याच पद्धतीने सोडवा. जिथं अधिकचं चिन्ह आहे तिथं काय करा वाटलंच तर असं कंस करून घ्या. बरोबर. बघा आता सोपं झालं. 144 गुणिले 8 भागिले 12. इथं अधिक आहे म्हणून अधिक 78 गुणिले 26 भागिले 13. इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून इथं काय ना वजा 6 गुणिले 4 भागिले 3. मग बघा 12 1 12 2 शिल्लक राहिले. 12 दुने 24, 12 8 96 अधिक 63 78 26 गुणिले 6. बघा इथं गुणाकार करतो. 26 गुणिले 6 6 6 36 6 दुने 12. 12 आणि 3 किती झाले? 15. हे किती आलं त्याचं उत्तर? 156. इथं 3 1 3, 3 दुने 6, 4 दुने 8. इथं वजाचं चिन्ह आहे बरोबर. 4 दुने
156 आणि 96चा बेरीज करा आणि त्यातनं 8 काय करा वजा करा. मग 156 अधिक 96 252. 252 8 गेले, 12 8 गेल्याच्या नंतर 4 राहतात. हा चाला 1 5 1 गेलं 4 244. तर या गणिताचं उत्तर आलेलं आहे 244. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि बघा अशा पद्धतीचे आता गणित आपण सारखे सोडवत असणार आहे. दररोज व्हिडिओ तुम्हाला तो पोहोचणार आहे. सगळ्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका.